मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार आणि पोलीस यांच्यातील समन्वय या विषयावर व्याख्यान संपन्न। 45व्या धुळे जिल्हा विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे दोंडाईच्यात उद्घाटन। आजोबा आजी व आत्या यांच्या नावे असलेला भूखंड विक्री केला नसताना फेरफार करण्यात आल्यामुळे भाजप युवा मोर्चाचे आकाश परदेशी यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत देण्यात आले निवेदन। धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मनोहर चौधरी यांची बिनविरोध निवड। आणि तबलिगी इस्तिमा या धार्मिक संमेलन स्थळी खासदार डॉक्टर शोभा बच्चा व पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे यांनी भेट देऊन केली पाहणी। आता बातमीपत्र विस्ताराने। दर्पण दिन अर्थात पत्रकार दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार आणि पोलीस यांच्यातील समन्वय या विषयावर सोमवारी सायंकाळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। दर्पण दिन अर्थात पत्रकार दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार आणि पोलीस यांच्यातील समन्वय या विषयावर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या व्याख्यानाचे सोमवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे हे उपस्थित होते। दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविकात उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बागुल यांनी केले। यावेळी पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे, ज्येष्ठ पत्रकार महेश गुगे, दिलीप विभांडिक, निखिल सूर्यवंशी, संतोष मासोळे, नरेंद्र सोनवणे, हिलाल माळी, जगदीश देवपूरकर, मिलिंद बैसाने, सुनील पाटील, नूरका पठाण, राजेंद्र सोनार, मनोज गर्दे, अतुल पाटील यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। नवीन याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता, त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे त्याची फक्त नावं बदलली नाही तर त्याच्यामध्ये बराचसा आमूलाग्र बदल देखील झालेला आहे। आणि हे आणि याच्यासोबतच इतरही राज्य अथवा केंद्र शासनाने जे घालून दिलेले नियम आहेत, कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची मूलतः जबाबदारी आमच्यावरती असते। परंतु ती अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये काही सुधार होत आहेत का, त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अतिरिक्तही होत नाहीये ना, हे स्क्रुटिनाइज करण्याची जबाबदारी किंवा पडताळणी करण्याची जबाबदारी मला वाटतं निश्चितच मीडिया या नात्यानं प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आजच्या युगामध्ये सोशल मीडिया असेल, या सगळ्या मीडियावरती आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे हा निश्चितच एका जरी नाण्याच्या दोन बाजू असतील तरी परंतु त्या बाजूमधला बॅलन्स जेवढा चांगला असेल, त्याच्यामध्ये जेवढा समन्वय असेल तेवढंच एक चांगलं चित्र समजल्यापर्यंत जातं असं मला वाटतं। दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही जेव्हा काम करत असतो जिल्हा पातळीवरती असेल, पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा आणखी आमची खाली पोलीस स्टेशन लेवलला धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्यातर्फे दोंडाईच्या येथील श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित 45व्या धुळे जिल्हा विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले। प्रदर्शन 3 दिवस सुरू राहणार आहे। धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ तसेच दोंडाईच्या एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 ते 9 जानेवारी दरम्यान श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूल येथे आयोजित 45व्या धुळे जिल्हा विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती देवी व माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करीत अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी रोटरी इंग्लिश स्कूल दोंडाच्याचे अध्यक्ष हिमांशु शहा, शिंदखेडा गट विकास अधिकारी RD वाघ, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रमोद पाटील, पर्यवेक्षक सुधाकर बागुल, गट शिक्षणाधिकारी डॉक्टर CK पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी DS सोनवणे, जिल्हाध्यक्ष PZ कुवर, RA चित्ते, चुडामन बोरसे, SA कदम आदी उपस्थित होते। विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। याच्या संदर्भामध्ये प्रत्येक तालुक्यामधून आपण उच्च प्राथमिक याच्यातून 3 विद्यार्थी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याच्यामधून 3 विद्यार्थी, तसंच प्रत्येक तालुक्यामधून दिव्यांग गट जो नुकताच आता सुरू झालेला आहे
त्या गटामधून एक विद्यार्थी आणि साखरे आणि शिरपूर या आदिवासी गटामधून एक विद्यार्थी, त्याच्यासोबत या प्रत्येक तालुक्यामधून आलेले प्राथमिक गटामध्ये म्हणजे जे शिक्षणाध्यापन करतात त्यांनी जे साहित्य निर्मिती केलेलं असेल असे 3 शिक्षक, माध्यमिक गटाचे 3 शिक्षक आणि त्याच्यासोबत आमच्या या सगळ्या कार्याला जे हातभार लावतात प्रयोगशाळा परिचय बांधव यांच्यासाठी सुद्धा जो गट आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. ह्या सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाची खरं म्हणजे शोभा वाढवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, खास करून तुमच्यासाठी सांगेल की तुम्ही आता या प्रोसेस मधून आलेले आहात, तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने परीक्षण होतं. त्याच्यामध्ये हा जो आजचा विज्ञान प्रदर्शनाचा आपला कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांच्या सुप्त मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन लाभावा म्हणून महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल असे विविध प्रोग्राम त्या ठिकाणी करत असतात. जसं आता इन्स्पायर अवॉर्ड बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यासाठी केंद्र शासनातर्फे 10,000 रुपये एका विद्यार्थ्याला मिळत असतात. बघा किती आनंदाची गोष्ट आहे. याच्यामधून वरच्या लेवलला अब्जावधी रुपये खर्चून एक जरी शोध लागला तरी तो फायद्याचा आहे ही संकल्पना त्याच्यामध्ये आहे. म्हणून हा उपक्रम चालू आहे मित्रांनो. याच्यामध्ये पूर्ण भारतामधून अब्जावधी रुपये खर्च होतात केंद्र शासनाचे आणि हा प्रोग्राम ते दरवर्षी राबवतात. आपल्या लेवलला आपण विज्ञान प्रदर्शन बनवतो, विज्ञान मेळावे बनवतो, तर या सगळ्यांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त मुलांना वाव देण्यासाठीची हे सगळे प्रोग्राम आहेत. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आता बुद्धिमत्ता ही मला वाटतं ही काही अशी ठरलेली नसते. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आपल्या भारतामध्ये कुमारस्वामी विसलेली नावाची एक विद्यार्थिनी आहे जिचा IQ 225 आहे. म्हणजे IQ आता बऱ्याच जणांना माहित नसेल विद्यार्थ्यांना. बरं बघा त्यांनी शोधा IQ काय मागताय. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील आजोबा, आजी व आत्या यांच्या नावे असलेला भूखंड विक्री केला नसताना फेरफार करण्यात आल्यामुळे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी व इतरांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती नजीक असलेला भूखंड आकाश परदेशी यांचे वृद्ध आजोबा, आजी आणि आत्याने कधीही विक्री केलेला नसताना एका फेरफार नोंदनुसार हा भूखंड जामोद जिनिंग यांना विक्री केलेला दिसतो. याबाबत जुने रेकॉर्ड गाळ केल्याचा संशय असून मालकी हक्काबाबत फसवणूक झाल्याचे म्हणत आकाश परदेशी व इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरातील पारोळा रोड लगत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती लागून असलेली भूमापन क्रमांक 337 पैकी क्षेत्र 69R ही जागा आकाश परदेशी यांचे आजोबा छबूसिंग गणपतसिंग परदेशी, आत्या पुष्पाबाई विजयसिंग परदेशी यांच्या मालकीची होती. या भूखंडावर जामोद जिनिंग, दत्ता फॅक्टरी यांनी प्लॉट पाडलेले आहेत. या भूखंडाबाबत सरकारी दप्तरात फेरफार नोंद क्रमांक 13/993 आणि फेरफार नोंद क्रमांक 16/772 नुसार जामोद जिनिंग यांना विक्री केला आहे असे रेकॉर्ड दिसत आहे. परंतु याबाबत जुने रेकॉर्ड शोधले असता जाणून बुजून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गहाळ केले असल्याचा संशय आहे. याबाबत तलाठी कार्यालय, रेकॉर्ड शाखा, खरेदी विक्री विभाग आणि नगर भूमापन कार्यालयात माहिती मिळवण्याबाबत अर्ज केलेला आहे. माझ्या वृद्ध आजी, आजोबा आणि आत्या यांनी हा भूखंड कधीही विक्री केलेला नाही. त्याबाबत सरकारी दप्तरात खरेदी विक्रीच्या नोंदी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. सदरची जागा कंपनीच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडे जर या मिळकतीबाबत खरेदी विक्रीचे कागदपत्र अथवा मालक असल्याचे पुरावे असतील तर माझ्या कुटुंबांना द्यावेत, जेणेकरून मला कुटुंबाचे समाधान करता येईल. माझ्या कुटुंबाची आज रोजी 69R इतकी जागा शिल्लक आहे. नगर भूमापन कार्यालयात धुळे शहर फायनल प्लॉट क्रमांक 26/1 दिवसात कोरोना काळात सरकारी कार्यालय बंद असताना कुणाच्या अर्जाने कामकाज झालेले आहे. माझे आजोबा हे सन 2005 मध्ये मयत झालेले आहेत आणि मिळकत पत्रिका 2020 मध्ये उघडण्यात येते. हा प्रकार धक्कादायक आहे. त्यामुळे धुळेकर जनतेची प्लॉट खरेदी विक्रीतून मालकी हक्काबाबत फसवणूक होऊ शकते. धुळे शहर येथील भूखंड क्रमांक 337 फेरफार नोंद क्रमांक 13/993 आणि 16/872 या फेरफार नोंदी अथवा खरेदी विक्रीबाबत कागदपत्र असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन आकाश परदेशी यांनी केले आहे. या प्रसंगी
आकाश परदेशी, सागर परदेशी, रितेश परदेशी, जयेश परदेशी, शुभम परदेशी, सचिन पाटील, पंकज दात्रक, दादा कोळी, विनय बेहरे आदी उपस्थित होते. आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. भूखंड 37 पैकी क्षेत्र 69 आर छबुसिंग गणपतसिंग परदेशी यांची माझे आजोबा असून त्यांची जागा असून ती जागेचं भूखंड जामोद जिनिंग दत्ता फॅक्टरी यांना विकण्यात आलेली असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फेरफारानुसार 13/993 16/882 नुसार हा जुना रेकॉर्ड तपासण्यात असून हे इथे फेरफार नोंदणी दिसत आहे. माझी कलेक्टर साहेबांना एकच नम्र विनंती आहे की बुवा ही फेरफार नोंदणी कधी त्यांनी खरेदी केली असेल तर त्यांचे खरेदी खत आमच्यासमोर सादर करावे. आम्ही त्या गोष्टीला मान्य असू, नसल काही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही कलेक्टर साहेबांना नम्र विनंती. धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमॅनपदी गोकुळ पाटील व व्हाईस चेअरमॅनपदी मनोहर चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मनोहर चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे शहरातील देवपुरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालया शेजारी असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्थेच्या चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अनिता हिरे या उपस्थित होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष SK चौधरी यांच्या नेतृत्वात व SM पाटील यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होत असल्याने यावर्षी देखील निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमन पदासाठी तुरा पाटील माध्यमिक विद्यालय मोराणे येथे माध्यमिक शिक्षक असलेले गोकुळ गोपीचंद पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी परिवर्तन माध्यमिक विद्यालय चितूर रोड येथील माध्यमिक शाळेत क्रीडा शिक्षक असलेले मनोहर चौधरी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी अनिता हिरे यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. या प्रसंगी RV पाटील, दिलीप पाटील, हेमलता पाटील, संगीता चौधरी, बापू पारधी, गंजीधर पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. आज संस्थापक आदरणीय अण्णासाहेब SK चौधरी आणि आमचे मार्गदर्शक बापूसाहेब SM पाटील ही दोन्ही जण ज्यांच्या त्या काळामध्ये सावकारी असा सनातनी काळ होता. शिक्षकांना पैसे मिळत नव्हते, व्याजाने पैसे मिळत होते. त्या काळामध्ये सायकलीवर फिरून 105 सभासद निर्माण केली आणि आज एवढी मोठी पतसंस्था आम्ही स्वतःच्या याच्याने निर्माण केली. आणि नाशिक विभागामध्ये संपूर्ण विभागात जरी आपण खानदेशात तर उत्तर महाराष्ट्रात जरी विचार केला तर सर्वात कमी व्याजदर असणारी आमची पतसंस्था आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची इमारत फंडिंग घेत नाही आणि आमचा जो काही लेखाजोखा आपल्या अहवालाद्वारे आपल्या समोर आम्ही दिलेला आहे. आणि सतत वर्ग असलेली आमची पतसंस्था आपण या संचालक मंडळाचे आमच्या 2022 ते 27 या पंचवार्षिक संचालक मंडळाचे या 3ऱ्या वर्षाचं आमचं 1 वर्षासाठी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पद आम्ही निवडून देतो. आजपर्यंत आमच्या या 7 वर्षामध्ये 2दाच फक्त निवडणूक झाली. ती अर्धा अपुरा असं म्हणजे 2-3 लोक कोणीतरी इच्छुक असतात, त्यांना संधी मिळत नाही, त्याच्यामुळे इलेक्शन लागले नाही. पण नेहमी बिनविरोध होणारी ही पतसंस्थेची निवडणूक असते. आणि असं आम्ही या सर्व शिक्षक संवर्गात सर्व विचार करून सर्वसमावेशक असे संचालक मंडळ आमचं असतं. तसंच याही वेळचं आमचं संचालक मंडळ आहे. पहिल्या वर्षी आमचे 1 चेअरमन 1 व्हाईस चेअरमन, पुन्हा 1 वर्षानंतर दुसऱ्या वर्षी 1 चेअरमन 1 व्हाईस चेअरमन आणि आता 3रं वर्ष आमचं या पतसंस्थेच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आहे. आपण आलात आणि आम्हाला खूप आनंद झाला. आजपर्यंत आमच्याकडे स्पेशल ऑडिटर पण आलेले आहेत. अनेक प्रकारची म्हणजे जर समजा एखादी चांगली संस्था दाखवायची असेल आणि त्याचं टेस्टिंग ऑडिट करायचं असेल तर आपल्या पतसंस्थेचं नाव अग्रभागी घेतलं जातं. धुळे शहरातील 40गाव चौफुली परिसरात 8 व 9 जानेवारी दरम्यान आयोजित तबलिगी इस्तेमा या धार्मिक संमेलन स्थळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव व पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी भेट देऊन पाहणी केली. धुळे शहरातील 40गाव चौफुली परिसरात ओलिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जवळ दिनांक 8 ते 9 जानेवारी या 2 दिवस दरम्यान आयोजित तबलिगी इस्तिमा या धार्मिक संमेलन स्थळाची खासदार डॉक्टर शोभा बच्चाव व पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी पाहणी केली. सदर संमेलनात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांनी सर्व सुरक्षेच्या उपाययोजना जाणून घेतल्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या. पाहणी दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस प्रशासनातर्फे संमेलनादरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. धुलिया नंदबार जिले का इज्तिमा 8-9 तारीख को है। अभी हमारे यहाँ पे धुलिया शहर के एसपी साहब आके गए और धुलिया मतदार संघ के खासदार मैडम भी आके गए और यहाँ उन्होंने पानी की। पानी करने के बाद में यहाँ पे जो सुविधा दे के उन्होंने पाइपलाइन की सुविधा दे के, ड्रेनेज की सुविधा दे के, संडास बाथरूम की सुविधा दे के और पिंडाल की सुविधा देख के वो लोग यहाँ पे गए और देखने के बाद कुछ बातें इंटीमेशन दिए, वो भी अल्हम्दुलिल्लाह हम लोग कर देंगे। और इज्तिमा की अभी तैयारी पूरी होने को आई है और 8-9 को हमारा इज्तिमा इंशाल्लाह ख़त्म हो जाएगा। 9 तारीख को मगरिब बाद दुआ है और दुआ में शहर से कुछ लोग शामिल होने वाले हैं और हमको डिपार्टमेंट ने जो ट्रैफिक का भी मसला हल करके दिए कि भाई जब दुआ के बाद में जो ट्रैफिक हम 1 घंटे के लिए रोक देंगे कि जब तक इज्तिमा के लोग यहाँ से निकल जाए पूरे इज्तिमा से, जब हम ट्रैफिक रोड का हाईवे का शुरू करेंगे। ऐसा एसपी साहब ने भी हमको आश्वासन दिए, खासदार मैडम ने भी आश्वासन दिए कि दुआ के बाद हम थोड़ा ट्रैफिक रोक देंगे और ट्रैफिक रोकने के बाद फिर कोई बात की दिक्कत नहीं आएगी। और हम लोग ट्रैफिक छोड़ने की पद्धति है कि पहले पैदल वाले जाएंगे, फिर मोटरसाइकिल वाले जाएंगे, फिर 4 व्हीलर जाएंगे और लास्ट में हेवी ट्रक जाएंगे और ये सब 10 बजे के बाद ये ट्रैफिक छूटने वाला है। पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार आणि पोलीस यांच्यातील समन्वय या विषयावर व्याख्यान संपन्न. 45व्या धुळे जिल्हा विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे दोंडाईच्यात उद्घाटन. आजोबा आजी व आत्या यांच्या नावे असलेला भूखंड विक्री केला नसताना फेरफार करण्यात आल्यामुळे भाजप युवा मोर्चाचे आकाश परदेशी यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत देण्यात आले निवेदन. धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मनोहर चौधरी यांची बिनविरोध निवड. आणि तबलिगी इस्तिमा या धार्मिक संमेलन स्थळी खासदार डॉक्टर शोभा बच्चा व पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी भेट देऊन केली पाहणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.